गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। कोकणात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुका निघतात। गणपती बाप्पाला मिरवणुकीने वाजत गाजत घरी आणण्याची प्रथा आहे। कोकणात सगळीकडे ग्रामीण व शहरी भागात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात या आगमन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे। लहानांपासून थोरांपर्यंत सारेच मोठ्या उत्साहात या आगमन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत। गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषाने संपूर्ण पाली सुधागड रायगड कोकण व महाराष्ट्र दुमदुमून निघाला। माझं नाव स्वप्नील सखाराम आंबेकर, पाली रायगड। आज श्री गणेशाचं आगमन, श्री गणेश जयंती संपूर्ण रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई सकट संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो। मुंबई, ठाणे या शहरी भागातील संपूर्ण चाकरमणी ना ओढ या गणेश जयंतीची लागलेली असते आणि 2-3 दिवसापूर्वीपासूनच त्यांचं जी चाहूल असते रोडची, रोडवरून जाणारे, काही ट्रेननी जाणारे, काही एरोप्लेननी पण जाणारे असे आहेत की जे या उत्सवासाठी मोठ्या आनंदाने आपल्या घराच्या दिशेने चाललेले असतात। आता हा सण म्हटला तर हा सण संपूर्ण कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि याची व्याप्ती ऑल जगात झालेली आहे। हा सण म्हणजे गणेश जयंतीची स्थापना केली जाते। आता या गणेश जयंतीचं सगळ्यात महत्त्व म्हणजे हा सण म्हणजे एक घरगुती सण किंवा एक घरापुरतं मर्यादित राहिलेलं नसून हा सण म्हणजे एक समाज जागृती करणारं, जनजागृती करणारं सण सुद्धा झालेला आहे। या सणाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमामध्ये विविध प्रबोधन कार्यक्रम, त्याचबरोबर इको फ्रेंडली, पर्यावरण संरक्षण यासारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात। आज संपूर्ण कोकणात नव्हे तर हा महाराष्ट्राचा सण आहे गणपती उत्सव। आणि हा महाराष्ट्राचा जरी सण असला, आपल्या मराठी संस्कृतीचा सण आहे आणि हा जरी आपल्या संस्कृतीचा सण असला तरी कोकणात या सणाचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कारण कोकणात आज बघितलं तर कोकणवासी संपूर्णपणे रायगड, मुंबई, ठाणे इथून पुणे इथून सर्व निघालेले असतात आणि या 5 दिवसात आपल्या या गावात आपल्या राहतात। सगळी माणसं एकमेकांना आनंदाने या गणपती सणाच्या निमित्ताने सगळी माणसं 10 दिवस एकत्र मिळतात, एकमेकांचे सुख दुःख जाणून घेतात आणि अतिशय जल्लोषात या गणरायाचं पूजा अर्चा आरत्या सगळं वातावरण घरी गोडधोड असतं आणि असे 10 दिवस या उत्साहात कधी निघून जातात हे कळत नाही। लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी या गणेशोत्सवाची सुरुवात केलेली होती त्यावेळी त्यांचा हाच मुख्य उद्देश होता की आपल्या एक भारताच्या या भारतीयांच्यात कुठेतरी इंग्रजांच्या विरोधात असंतोषाच्या ह्याच्यात निर्माण व्हावा, त्यासाठी ठिकठिकाणी जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचं रूपांतर हे आज आपल्या ह्या सार्वजनिक गणपती उत्सवाबरोबर हे घरगुती गणेशोत्सवात ते झालेलं आहे आणि याची आज आपण सगळी प्रचिती आपण या ठिकाणी बघतो आहोत।